तुमच्या कम्फर्टेबल हो जसं पाहिजे हो जास्त मित्रांनो, मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे की आपण 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी ह्या वेगवेगळ्या इयत्ता गटातल्या आहोत, बरोबर की नाही. आणि ह्या इयत्ता गटातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी पुढे काय शिकावं असा प्रश्न आहे. काय केलं पाहिजे, कशाला चांगला स्कोप आहे असं पण म्हणतो, बरोबर की नाही. आता हे सगळं ठरवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला एक इथे मी लिहिलं आहे की SWOT म्हणजे आपल्याला स्वतःचं सॉट ॲनालिसिस केलं पाहिजे. सॉट ॲनालिसिस म्हणजे काय, यस म्हणजे स्ट्रेंथ. आपल्यापैकी प्रत्येकात काही चांगले गुण आहेत, बरोबर की नाही. असा एकही मनुष्य नाही की ज्याच्यात चांगले गुण नाही आहेत. फक्त माझ्यात काय चांगला गुण आहे हा मी ओळखला पाहिजे आणि त्या गुणाचा मला कसा वापर करता येऊ शकेल, या गुणाचा वापर करून मी माझं स्वतःचं करिअर कसं घडवू शकेल असा विचार केला पाहिजे. कशाला मागणी आहे, तर मी असं सांगेल की मागणी सगळ्या गोष्टीला आहे. फक्त आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टी विकाऊ आहे, फक्त मला ती विकता आली पाहिजे. असं सांगतात की एकदा बाटा कंपनीने काय केलं की त्यांच्या 2 सेल्स मॅनेजरला आफ्रिकेमध्ये पाठवलं. आता आफ्रिका म्हणजे एकदम मागास प्रदेश आहे, खंड आहे. तिथे गेल्यावर एक सेल्स मॅनेजर असं म्हटलं की इथे लोक बुटच वापरत नाहीत, फुटवेअर्स वापरत नाहीत. तर बाटा कंपनी कशाची आहे, तर पादत्राणं फुटवेअर तयार करणारी आहे. तो म्हणला की इथे कुणी वापरत नाही, तर मी काय विक्री करू म्हणे इथे. मग ते सांगितलं, कंपनीला मेसेज दिला की मी आता इथे काही काम करू शकत नाही, मला परतीचं आरक्षण करून द्या. दुसऱ्या सेल्स मॅनेजरनी मेसेज पाठवला की या ठिकाणी कुणी फुटवेअर वापरत नाहीत, याचा अर्थ असा आहे की या ठिकाणचे सगळंच्या सगळं मार्केट उपलब्ध आहे, जितके काही प्रॉडक्ट्स असतील तुम्ही पाठवून द्या, मी सगळं विकून टाकेल इकडे. आता परिस्थिती एकच होती, फक्त पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला. पहिल्याने विचार केला, स्ट्रेंथ काय आहे ते बघितलंच नाही, मी विकू शकेल असताना विचार केलाच नाही. त्यांनी आता इथे कुणी वापरत नाही, लोकांना मला शिकवावं लागेल, एज्युकेट करावं लागेल असा विचार करून तो घाबरला. दुसऱ्यांनी या ठिकाणी एकही विक्री करणारा नाही आहे, एकही वापरणारा नाही आहे, याचा अर्थ मला सगळ्यांना शिकवता येईल असा विचार केला. म्हणजे आपल्याला माझ्या अंगी कुठल्या कलागुण आहेत याचा विचार केला पाहिजे. आता मग तुम्हाला मी सांगेन की काय माहिती आहे का, काय करायचं, तर मी असं म्हणेन तुम्हाला की आता इथून पुढे आपल्याला जे आहे ते व्होकेशनल एज्युकेशन किंवा प्रोफेशनल एज्युकेशन घ्यावं लागेल. 2च शिक्षणाच्या पद्धती आहेत. आता आपल्याकडे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की 100-150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि इंग्रजांनी आपल्यावर राज्य करत असताना त्यांनी आपल्याला जे शिक्षण दिलं ते शिक्षण असं होतं की आपण स्वतः काही करूच नाही, मग काय नेक्स्ट असा प्रश्न विचारावा, अशीच शिक्षण पद्धती होती. म्हणजे ग्रॅज्युएट झाला की तो नोकरी मागणार, पोस्ट ग्रॅज्युएट झाला की तो नोकरी मागणार, ग्रॅज्युएट झाला नोकरी मागणार, पोस्ट ग्रॅज्युएट झाला नोकरी मागणार, आणखी पुढे काही झाला नोकरी मागणार. म्हणजे मी शिक्षण घेतलं, या शिक्षणाचा काही उपयोग करेल आणि स्वतः काही करेल असं विचारच नाही. का, कारण इंग्रजांचा उद्देश असा होता की या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी आमची नोकरी केली पाहिजे. त्यांचा उद्देश असल्यामुळे त्यांनी जी शिक्षण पद्धती राबवली ती 100% योग्य होती असं पण म्हणूयात. आत्ता आपलं राष्ट्र स्वतंत्र झाले, 75 वर्ष झाले, आता तरी किमान आपण नोकरी मागण्यापेक्षा आम्ही स्वतः काय करू शकू याचा विचार केला पाहिजे आणि पुढचं नियोजन केलं पाहिजे. आता बघ, तुमच्या सगळ्यात ते गुण आहे. मी वर बोलायला सुरुवात केली आणि तितक्यात लाईट आली, कुणीतरी त्या लिफ्टच्या वर जे पॅनल आहे ते पॅनलवरचं लाईट ब्लिंक झाला आणि लगेच मी सांगितलं की लाईट आली, आता पण खाली जाऊयात, बरोबर की नाही. म्हणजे संधी दिसली की त्या संधीला एनकॅश कसं करायचं, त्या गरमीत बसण्यापेक्षा या ठिकाणी फॅन कूलरच्या हवेत शांतपणे बसणं हे अधिक सोयीस्कर आहे, हे तुमच्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट, तुम्ही हाही विचार केला की तिथून खाली येत असताना आपल्याला 10 मिनटं 5 मिनटाचा वेळ मिळेल, त्या 10-5 मिनटाच्या आपल्याला गोंधळ करता येईल. तुमच्यापैकी काही जण असे अपॉर्च्युनिस्ट होते की त्यांनी असा विचार केला की इथे येत असताना आपण रेंगाळू, समजा बोलावून पकडून आणलं तर ठीक आहे, नाहीतर 10-5 मिनटं आपले तितकेच. म्हणजे आपण अपॉर्च्युनिस्ट आहोत, आपल्याला माहिती आहे. म्हणजे मी जर स्ट्रेंथ म्हटलं ना तर आपली स्ट्रेंथ माहिती आहे. काही जण असं की ते बरोबर, म्हणजे मी बघितलं आता की जेव्हा मी आलो तेव्हा तुमचं भजन चालू होतं, बरोबर की नाही, संगीतावर. मग कुणीतरी जण ढोलकी होती, ढोलकी वाजवत होतं, म्हणजे त्याला ढोलकी वाजवता येण्याचं त्याच्याकडे ते संगीताचं ज्ञान आहे, कला आहे.
मग त्याचा मला काय वापर करता येईल का? अशा पद्धतीने इथून पुढची जी शिक्षण पद्धती आपल्याकडे आलेली आहे, तुम्ही सगळेजण ऐकत असाल की आता नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे, लागू झालेलं आहे. मग 8वी 9वीची पुस्तकं बदलणार, 5वी 6वीचे बदलणार, अमुक सगळं आपण वाचतोय. ह्या सगळ्याचं काय होणार आहे पुढे? कारण आज काय आहे याच्यापेक्षा 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर काय होईल याचा जो विचार करेल आणि त्या पद्धतीने नियोजन करेल तो सक्सेसफुल राहील. तुमच्यापैकी प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे. मग सक्सेसफुल लोक काय करतात? तर इंग्रजीतली एक म्हण आहे की सक्सेसफुल पीपल ओंट टू डू एनिथिंग डिफरंट, दे डू द सेम विच अदर्स डू. जे बाकीचे करतात तेच ते करतात, बट दे डू इट डिफरंटली, पण ते वेगळ्या पद्धतीने करतात आणि बिकॉज ऑफ विच दे आर सक्सेसफुल. आता तुम्हाला एक मी सांगेल की बाबा म्हणजे उदाहरण आहे की कशा पद्धतीने लोक प्रत्येक गोष्टीला कॅश करतात. इन्फोसिस नावाची कंपनी तुम्हाला माहिती असेल. आता इन्फोसिस कंपनीने त्यांच्याकडे जे कर्मचारी नियुक्त केले, हे कर्मचारी नियुक्त केले की तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरची कंपनी इन्फोसिस म्हणजे. आता ह्या कंपनीमध्ये जे कोणी इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर इंजिनियर, तुम्हाला माहिती की समजा आता आपल्याला हा माईक तयार करायचा आहे, तर माईक तयार करायला मला मटेरियल लागणार आहे, बरोबर की नाही? समजा मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार केला, मी केमिकलचा विचार केला, प्लास्टिकचा घ्या, तर मला प्लास्टिकसाठी मटेरियल लागेल, मग त्या मशिनिंग लागेल, कटिंग लागेल, वेस्टेज येईल, याला स्टोरेज करावं लागेल, ट्रान्सपोर्ट करावं लागेल, काही वस्तू खराब होतील, डॅमेज लागेल, बरोबर की नाही? परंतु कॉम्प्युटर सॉफ्टवेअरला स्टोरेज नाही, बरोबर आहे, ट्रान्सपोर्टेशन नाही, मटेरियल नाही, मशिनिंग नाही, इलेक्ट्रिकल एनर्जी नाही, काहीच नाही. एकदा सॉफ्टवेअर तयार केलं की ते सॉफ्टवेअर आपण कित्येक लोकांना देऊ शकतो. व्हॉट्सअप तुमच्या सगळ्याला माहिती आहे, व्हॉट्सअपचं ते जे काही ॲप आहे ते ॲप एकदा मी तयार केलं. आता मला प्रत्येकाला ॲप द्यायचं म्हणजे काही खर्च करावा लागतो का? काही खर्च करायची गरज नाही. पण मला प्रत्येकाला आईस्क्रीम द्यायची आहे म्हणजे खर्च लागतो की नाही लागत? मला प्रत्येकाला कप द्यायचा आहे, खर्च लागतो की नाही लागत? मग काय झालं की हे कॉम्प्युटरवाल्यांना खर्च लागत नाही लक्षात आलं. मग हे लोक सोडून जाऊ नयेत म्हणून इन्फोसिसने विचार केला की आपल्याकडे असणाऱ्या लोकांना आपल्याला रिटेन कसं करता येईल, टिकवून कसं ठेवता येईल. म्हणजे आता त्यांना अडचण होती ती. ह्या SWOTमध्ये टी म्हणजे थ्रेट, अडचण होती. आता ह्याला कसं दूर करायचं? मग त्यांनी विचार केला की आपल्याकडे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना रिटर्न करायला आपल्याला काय काय करावं लागेल. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आणि कंपनीचे कर्मचारी ते रिटर्न केले. मला सांगायचं असं की आपल्यापैकी प्रत्येकाला आपला पुढचा करिअर पाथ निवडायचा असेल तर आपण आपलं शॉर्ट ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे आपण माझ्यात काय चांगले गुण आहेत त्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येकात काही ना काही चांगले गुण आहेत. माझ्याकडे जो चांगला गुण आहे त्या गुणावर मला काही ना काहीतरी व्यवसाय करता येईल ना. बँगलोरमध्ये एक तसं म्हटलं तर अशिक्षित महिला होती. तिने काय केलं तर तिने विचार केला की इथून खूप लोक परदेशात गेलेले आहेत, तिकडे त्यांना सणासुदीला स्वयंपाक करावा लागतो, पुरणपोळी करायची आहे. आता पुरणपोळी करायची म्हणजे पुरण करावं लागेल, पुरण करणं त्यांना जमत नाही, वेळ पण नाही आणि स्किल पण नाही. मग तिने काय केलं त्या महिलेने की पुरण तयार केलं, त्याला डिहायड्रेट केलं, बरोबर, पुरणाचं पावडर केलं, रेडी मिक्स, आणि घरी न्या तुम्ही त्या पावडरमध्ये दूध टाका, पुरण तयार. आणि तिने ते पुरण एक्सपोर्ट केलं, पुरणाचं पावडर. आता तिच्याकडे स्ट्रेंथ होती की तिच्याकडे ही कला होती की मला पुरण एकदम छान करता येते. त्या कलेचा, त्या स्ट्रेंथ पॉईंटचा तिने वापर केला, बरोबर की नाही. आणि काय केलं तिने खूप मोठा बिझनेस तयार केला, एक्सपोर्ट केलं तिने. आणि म्हणजे तिचा मुलगा, तिची सून अमेरिकेत होती, त्यांच्यापेक्षा हिची कमाई जास्त होती, कारण त्यांना फक्त नोकरी होती. हिला मात्र अख्ख्या अमेरिका, युरोपमध्ये सगळ्यांना तिने पुरण एक्सपोर्ट केलं तिथून बँगलोरला बसून. मला सांगायचं की तुमच्यापैकी प्रत्येकाचे काही ना काही चांगले गुण आहेत की नाही? आपल्याला माहिती नाही, सुप्त गुण आहेत आपल्यात, फक्त आपल्याला त्याची ओळख नाही. म्हणजे मी सांगेल की कोळसा आहे, त्या कोळशावर राख जमा होते, बरोबर की नाही. जर समजा त्या कोळशाला हलवलं नाही तर ती राख त्याच्यावर जमा झाली की कोळशाची धग जाणवत नाही आपल्याला. पेटलेला कोळसा असेल प्रज्वलित, त्याची राख जमा झाली की तितका उष्ण लागत नाही तो कोळसा. याचा अर्थ तो कोळशात धग नाही आहे, आग नाही असं नाही आहे. तिला हलवलं की ती आग नक्की आपल्याला परत एकदा प्रज्वलित होईल आणि उष्णता देईल, प्रकाश देईल. तसं तुमच्यापैकी प्रत्येकात एक शक्ती आहे, एनर्जी आहे. पण झालं आहे काय तर ह्या सगळ्या रगाड्यात आपण ते विसरून गेलो, माझ्यात काय आहे. मग काय करायचं असं प्रश्न पडला की आपण विचारतो ह्याला काय करू, त्याला काय करू, आणि लोक जे सांगतील ते आपण करतो.
काय झालं आहे तर आमच्यातली डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, निर्णय क्षमता संपली. आपण निर्णय घेतच नाहीत. काय करायचं पहा, मी तुम्हाला सांगेन, चहा का कॉफी असं विचारलं. आत्ता वर मी असताना मला विचारलं की चहा प्यायचा का कॉफी प्यायची का दूध प्यायचं. आता खरं तर मला तिन्ही चालतं मान्य आहे, पण तरी मी म्हणू शकलो असतो आपण चहाच पिऊत म्हणून. बरोबर की नाही. मी काय म्हटलं मला काही पण चालेल म्हणालो नाही म्हणालो. माझी डिसिजन मेकिंग ॲबिलिटी कमी पडली. स्वामीजींनी लगेच काय सांगितलं, चहाच घेऊ आपण. तुम्ही ऐकलं की नाही. हे सगळं लाईव्ह होतं तुमच्यासमोर घडलेली सगळी घटना. याचा अर्थ त्याने डिसिजन घेतलं. आता असं ग्राह्य धरा की मला किंवा आम्ही जे 4 जण चहा कॉफी घेणार आहोत त्याच्यात कुणाला तरी कॉफी घ्यायची इच्छा होती, कुणाला ब्लॅक टी घ्यायची इच्छा होती, कुणाला दूध घ्यायची इच्छा होती. झालं काय, सगळ्यांच्या संज्ञा संपल्या. प्रत्येकाकडे अपॉर्च्युनिटी आली होती. बरोबर की नाही. प्रत्येकाकडे अपॉर्च्युनिटी आली होती, पण मी त्या अपॉर्च्युनिटीला कॅश करू शकलो नाही. मी त्या अपॉर्च्युनिटीला पकडू शकलो नाही. काय झालं, ती अपॉर्च्युनिटी त्यांनी पकडली. म्हणजे आपल्याला कसं असलं पाहिजे करिअर निवडत असताना इथून पुढे. मी सांगेन की 7वी 8वीला तुम्ही आता काय करा, तुम्ही खूप लहान असण्याची काही गरज नाही आहे. आजपासून हा विचार आपण केला पाहिजे की मला अपॉर्च्युनिस्ट असलं पाहिजे. संधी मिळाली की त्या संधीचं असं म्हटलं जाते की एक गृहस्थ बसले होते त्यांच्या रूममध्ये आणि ते बसलेले असताना त्यांना असा टकटक असा 2दा आवाज ऐकायला आला. त्यांनी बसल्या असं विचारलं कोण आहे. तर बाहेरनं आवाज आला की मी संधी आहे, आय एम एन अपॉर्च्युनिटी. तर यांनी सांगितलं की मी 2दा दारावर टकटकचा आवाज ऐकला. याचा अर्थ बाहेर असणारी संधी आहेच नाही. कारण अपॉर्च्युनिटी नेव्हर नॉक्स द डोअर ट्वाईस. संधी पुन्हा पुन्हा येत नाही, एकदाच येते. आली की त्या संधीचं आपण जर सोनं केलं, कॅश केली तर उपयोग, नाही तर उपयोग नाही असं त्यांनी सांगितलं. गोष्टीचा भाग आपण सोडून दिला तर मी सांगेल की आपल्यालाही आयुष्यात अशा अनेक संधी मिळतील. आता तुम्ही अर्थ म्हणाल की मी 7वी 8वीला आहे, मला काय संधी मिळणार. आपण अगदी त्या वयात विचार केला. 7वीला आहात तुम्ही, बरोबर आहे. कोण आहे 7वीच्या इथे, कोणीच नाही. 8वी 7वी हे पण 8वी. आता बस 7वी 8वीवाले तुम्ही, तू कितवीला आहेस. नाही ठीक आहे, मी म्हटलं असं आठवलं 7वी पण सांगते तर 8वी पण सांगते तर पाहिजे तिकडे. आता पहा तुम्ही 7वी 8वीला आहात. आपल्याला विज्ञान, कारण काय मी तुम्हाला सांगितलं की आता इथून पुढचं जे शिक्षण आहे ते व्होकेशनल आणि प्रोफेशनल असं दोन येणार आहे. प्रोफेशनलमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी व्यवसाय शिक्षण घ्यावं लागेल. व्होकेशनलमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी स्किल शिकावं लागेल, कारण स्किल इंडिया असा विषय आहे. बरोबर आहे. मग आत्ता तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही आत्ता तुम्हाला जे विज्ञान आणि गणित हे 2 विषय आहेत, ह्या 2 विषयामध्ये जे काही कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या तुम्ही समजावून घेतल्या पाहिजेत. काय होते आता तुम्ही पाहत असाल तर प्रत्येक गोष्टी ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहे. वर तुम्ही आईस्क्रीम खात असताना तुम्ही आमची जर चर्चा ऐकली असेल तर लाईट गेली होती, बरोबर की नाही. आणि मग आता आपल्याकडे सोलार पॅनल आहे आणि तरीही आपण त्याचा काय वापर करू शकत नाहीत. एनर्जी जनरेट व्हायली आणि तरी आम्हाला त्याचा उपयोग नाही आहे. आम्ही लाईट नाही आहे म्हणून परेशान, आणि त्या सोलार पॅनलने एनर्जी जनरेट होऊ शकते पण ते आम्ही वापरू शकत नाही. बरोबर की नाही. अशी अडचण होती की नव्हती. मला काय करता येऊ शकेल असा विचार जर केला त्याचं सोल्युशन सापडलं असतं आपल्याला. आणि मग सापडलेलं सोल्युशन कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं याचा विचार करता आला असता आपल्याला. पण होतं आहे काय, आपण बेसिकली त्या कन्सेप्टने विचारच करत नाही. मग सोलार एनर्जी जनरेट व्हायली ना, मग ती सोलार पॅनलमधली एनर्जी मला बाहेर कशी आणता येऊ शकेल जी मला माझ्या वापराला घेता येईल असा विचार जर केला, मग ह्याला आपल्याला विज्ञानाच्या, मग ते फिजिक्स असेल, भौतिकशास्त्र असेल, केमिस्ट्री असेल, त्याचा वापर कसा करता येईल विचार करा. मी तुम्हाला आणखी सांगेल की आता तुम्हाला माहितीच, आपण सगळे आता ऐकलेलं आहे की ते युद्ध चालू आहे, बरोबर की नाही. आणि आता सगळ्याची सगळी जहाजं कुठे अडकलेली आहेत, शिप सगळ्या, करेक्ट. ती आता तिथे शिप्स थांबल्यात पाण्यात, बरोबर की नाही. मिडल ईस्ट. तिथे शिप्स थांबलेल्या आहेत पाण्यात. त्या थांबलेल्या शिपचं स्टीमर चालू असेल की नसेल, म्हणजे त्याचं इंजिन चालू असेल, त्यातून धूर बाहेर निघत असेल, बरोबर की नाही. त्याचं तेलही जळते, धूरही बाहेर निघतो, कार्बन क्रेडिट्स वाढत चालले. काय करता येईल. एक इंजिनियरने, एका केमिकल इंजिनियरने काय केलं, त्यांनी असं सांगितलं की याच्यातनं जे धूर बाहेर निघतो हा धूर आपण एका व्हेसलमध्ये जमा करू, जमा करू, त्याच्यातनं बाकी काढून टाकू आणि कार्बन तितकं आपण बाजूला घेऊ आणि त्या कार्बनचा वापर करू. कार्बनचा इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या प्रमाणात वापर आहे. मग आपण त्याचा वापर करता शकेल. म्हणजे काय की ती अडचण होती, त्या अडचणीचं संधीत रूपांतर कसं करता येईल असा विचार केला. दुसरं तुम्हाला मी सांगेल की तुम्ही काय टी व्हीच्या बातम्या जर ऐकल्या असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की काल आपले विज्ञान तंत्रज्ञान मंत्री त्यांनी सांगितलं की आत्ता आमच्याकडे 200 वर्षपूर्वी इतका कोळसा आहे.
ह्या कोळशाचा वापर करून आम्ही गॅस तयार करू. बरोबर की नाही? म्हणजे काय आहे, अडचण होती. आज आमच्याकडे एनर्जी नाही आहे, गॅस नाही आहे, तो तिकडनं येऊ शकत नाही, ही आमची थ्रेट होता. आम्हाला अडचण होती की नाही? या अडचणीचं आम्ही रूपांतर कशात केलं, तर त्या कोळशाबद्दल, कारण आमच्या 200 वर्षापूर्वीचा कोळसा आहे, ह्या कोळशाचा वापर करून आम्ही काय करू, गॅस तयार करू आणि तो गॅस वापरू. म्हणजे मला सांगायचं होतं की तुम्हाला प्रत्येक अडचणीत संधी कशी शोधायची याचा विचार करावा लागेल आणि संधी शोधत असताना आपल्यात काय चांगले गुण आहेत याचा विचार केला पाहिजे. आता मला काही प्रोफेशन सांगेल. पहा, आपल्याकडे सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण प्रोफेशनल एज्युकेशन असं म्हणतो, पण प्रोफेशन शिकवतच नाही. प्रोफेशन म्हणजे मला काय काय करता येईल, मला काय काय लागते. आमच्या घरात काय काय लागते, तर आमच्या घरात इलेक्ट्रिशियन लागतो. म्हणजे इलेक्ट्रिशियनला जे काही शिक्षण लागेल ते शिक्षण मी घेतलं चालेल, बरोबर की नाही? आमच्या घरात प्लंबर लागतो, प्लंबरसाठी असणारं शिक्षण आम्ही घेतलं तर चालेल, बरोबर की नाही? आमच्या घरात सुतार लागतो, फर्निचर काम करायचं असलं तर मी त्याचं शिक्षण घेतलं चालेल, बरोबर की नाही? आमच्याकडे ते चिप्स लागतात, म्हणजे काय आहे, फूड आयटम्स लागतात, पॅक्ड फूड्स, म्हणजे फूड टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं मी चालेल, फूडचं एक एज्युकेशन घेतलं चालेल मला. मग अशा अनेक संधी आहेत आपल्याला. पण माझ्यात मी तुम्हाला सांगेन की विचार करा तुम्ही, फक्त सोलापूरच्या एका गृहस्थानी किंवा लातूरच्या एका झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेने विचार केला आणि तिने आवळा सुपारी तयार केली. जी आवळा सुपारी आज आपण परदेशात एक्सपोर्ट करतो. कुठे राहणारी महिला आहे ती, तर लातूरमधल्या झोपडपट्टीत राहणारी लिज्जत पापड. त्या महिलेने विचार केला, महिला गटाने, की आपण पापड तयार करू. लोकांना पापड खायला आवडते, चांगलं लागते, चवदार लागते, पण त्याची क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. त्यांनी क्वालिटी मेंटेन करत लिज्जत पापड तयार केलं. आज वर्ल्ड वाईड ब्रँड झाला आहे. माझ्याकडे मी असं म्हणतो की फूड प्रॉडक्ट्समधली ती एक स्ट्रेंथ होती. मी त्या स्ट्रेंथचा वापर करायचं ठरवलं आणि पुढे गेलो. म्हणजे आपल्याला शिक्षण घेत असताना पहिल्यांदा काय करायचं, तर 8वी 9वीचे जे विद्यार्थी, 7वी 8वी 9वीचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे शालेय अभ्यासक्रमाचे विषय आहेत या विषयाचा चांगला अभ्यास करायचा. आणि 10वीला आल्यानंतर आपण हा विचार करतो, 10वीचं शिक्षण झाल्यावर, की मला कुठल्या माझ्याकडे स्ट्रेंथ आहेत आणि त्या स्ट्रेंथला कॅच करणारी कुठली शिक्षण आहेत. इंजिनिअरिंगमध्ये मला जाता येऊ शकेल. आता इंजिनिअरिंगला जायचं म्हणजे काय आलं, तर मला विज्ञानाचा अभ्यास करावा लागेल, मला गणिताचा अभ्यास, म्हणजे शास्त्र आणि गणित हे दोन विषय मला करावे लागतील. आणि त्यातनं मला काय काय करता येईल, तर इंजिनिअरिंगच्या अनेक ब्रँचेस आहेत. केमिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कॉम्प्युटर आहे. ह्या दोन्ही ब्रँचेसचं एकत्रितपणे करून इन्स्ट्रुमेंटेशन आहे, रोबोटिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. म्हणजे ह्या सगळ्या ब्रँचेसला मला जाते. मग ह्याच्यात मी कुठे चांगला आहे, कारण मी ज्याच्यात चांगला आहे ते माझं भांडवल आहे. मी ज्याच्यात चांगलं आहे ते माझं भांडवल. माझं कशात भांडवल याचा विचार करावा आणि तशा प्रकारच्या शिक्षणाकडे जायचा विचार करा. मला नाही जमत, मला गणित फारसं जमत नाही, मला विज्ञान फारसं जमत नाही, पण मला ड्रॉईंग खूप छान येते, माझी कल्पनाशक्ती खूप चांगली आहे, मी लिखाण खूप चांगलं करू शकतो. मग मी काय करू शकेल, तर मी त्याचा वापर करून आर्किटेक्चर या विद्याशाखेकडे जाऊ शकेल. आर्किटेक्चरला काय लागते, आता मी तुम्हाला सांगितलं आर्किटेक्चरला काय लागते, तर त्याला कल्पनाशक्ती पाहिजे. ज्याला समजत नाही असं म्हणून की या हॉलमध्ये आपण सगळेजण बसलेले आहोत, या ठिकाणी त्या कॅमेऱ्याच्या वर किंवा ह्या इथे तू बसला आहेस आणि तिथून तू या हॉलमध्ये सगळ्याचं चित्र काढावं बसलेल्या सगळ्यांचं, तुला काढता येईल का? तर मग काय होईल की हा वेगळा दिसेल, ती वेगळी दिसेल. तुझ्या चेहऱ्यावर इकडचा प्रकाश पडल्यामुळे इकडचा भाग उजळ दिसेल, इकडचा भाग थोडासा अंधारल्यामुळे थोडासा काळा दिसेल. ह्या सगळ्या गोष्टी मला बारकाव लक्षात येतात का? ह्या सगळ्या बारकाव असं मग चित्र त्याचं काढू शकेल का? म्हणजे मग ही बिल्डिंग बांधली तर ती कशी दिसेल, दुरून कशी दिसेल, जवळून कशी दिसेल, ह्या सगळ्याचा त्याला विचार करता येऊ शकेल. आणि मग आर्किटेक्चराचे मग ज्याच्याकडे ही कला आहे, म्हणजे मला ड्रॉईंग चांगला आहे, तिकडे जाता येईल. इव्हन मी तुम्हाला सांगेल की आपण छान चित्र काढू शकलो समजा, तर आता पाठीमागे चित्र आहे, बरोबर आहे. आता त्या काळात फोटोग्राफ नव्हते, हे स्केच केलेलं आहे, मला चांगलं स्केचिंग जमतं का? बरोबर आहे.
म्हणजे मला ह्याही विद्याशाखेकडे जाता येऊ शकेल, ती पण एक शाखा आहे. म्हणजे मी सांगितलं का तुमचं काय चांगलं आहे, एखाद्याला सुद्धा कुकिंग छान जमते तर तो हॉटेल मॅनेजमेंट या विषयाकडे जाऊ शकतो. एखाद्याला बाकीची कामं छान जमतात, तो कॅटरिंग टेक्नॉलॉजी या विषयाकडे जाऊ शकतो. एखाद्याला इतिहासाचं वाचन करायला आवडते, त्याच्यावर तर त्याला बोलणं आवडते, तर तो त्या पद्धतीने टुरिस्ट गाईड होऊ शकतो. नांदेडला कोणीतरी आला, त्याला नांदेडचा गुरुद्वारा दाखवला, 4 घाट दाखवले, तिथलं महत्त्व सांगितलं. नांदेडमध्ये मी सांगितलं की अशा अनेक, मी सांगतो की फक्त याही ठिकाणी समजा आपण आश्रमात आलो, या ठिकाणी चिन्ह मिशनच्या कार्यालयात आलो, इथे आल्यावरही आपल्याला दर्शन, स्वामीचे दर्शन, ही सगळी इमारत फिरून हा सगळं दाखवणं, यालाही हे लागेल. ज्याला ते सगळं व्यवस्थितपणे सांगता येते तो ते काम करू शकेल ना. पण होतं आहे काय, तर मला मी परत सांगितल्याप्रमाणे माझ्यात काय स्ट्रेंथ पॉईंट्स आहेत ते मला माहिती नाहीत. आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला आपलं की अरे तुला हे छान जमते, आपल्याला लगेच असं वाटते की हे आपलं मोठेपण करते, झाडावर चढवते, आपण नाही तसं काहीच नाही म्हणून सांगतो. बरोबर की नाही. असं न करता आपल्यात असणाऱ्या स्ट्रेंथ पॉईंट्सवर काम करा, म्हणजे ते अधिक चांगले होतील. विस्टन चर्चिल नावाचा एक ग्रस्त होतं. कोण होतं तुम्हाला माहिती आहे का, नाव ऐकलं तुम्ही त्याचं? कोण होते ते? हां, थोडंसं जरा चुकलं पण जवळ आलंच तुम्हाला. बरोबर, विस्टन चर्चिल. करेक्ट, हां बरोबर, करेक्ट. आता हे विस्टन चर्चिलची गंमत अशी आहे की यांना लहान असताना बोलता येत नव्हतं नीट, यांना नीट बोलता येत नव्हतं. यांनी काय केलं, आता खरं तर तसं म्हटलं तर नीट बोलता नाही येणं, भाषण करायला पाहिजे त्यांना. जर ते पंतप्रधान झाले तर त्यांनी नक्की सभा गाजवल्या असतील, त्यांना भाषण करता यायला पाहिजे होतं. त्यांनी विचार केला की मला ही अडचण आहे, दूर कशी करायची, तर ते समुद्राच्या किनारी जायचे, तिथे खूप लाटा येतात आणि मग तिथे उभारून ते भाषण करायचे. समोर आलू, कांदे, बटाटे ठेवायचे, वांगे ठेवायचे, त्यांना भाषणं करायचे. म्हणजे मला माझी भाषणाची कला विकसित करायची. श्रोता नाही आहे तर ऐकणार नाहीत लोक, पण तुम्हाला तिकडे बोलता येईल. मला सांगायचं की तुमच्यात एखादी जर समजा विकनेस असेल तर तो विकनेस आयडेंटिफाय करा. आता आपल्या काही जणांना अर्धा तास झाला मांडी घालून बसता येत नाही आहे. वय किती आहे तुमचं? 18च्या आत, बरोबर की नाही. तुम्ही बघा स्वामीजी या ठिकाणी व्यासपीठावर बसल्यावर 2 तास 3 तास बसून स्वामीजी मांडी घालून भाषण करतात, बरोबर की नाही, व्याख्यान प्रवचन देतात. म्हणजे 3 तासापर्यंत जर स्वामीजी, त्यांच्या वयाचा किती फरक आहे. जर त्यांना ते जमतं आहे तर आपल्याला जमायला काय झालं. पण काय व्हायलं आहे, आपण तो विचारच करत नाही. आपल्याला नाही जमलं की लगेच पाय लांबवले, एक पाय असा केला, एक पाय तसा केला, आणि मग आम्ही असं म्हणतो की कसं. मला तिथं आपण आपल्यातली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा ना. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एक तासभर मांडी घालून बसू शकलो पाहिजे, काय फार मोठी अपेक्षा आहे का. पण आपण तसा विचारच करत नाहीत. जर आपण ठरवलं तर ते अवघड आहे असं नाही. आवश्यकता आहे ती आपल्या स्वतःच्या मनातल्या पक्क्या निर्धाराची. पक्का निर्धार करा, अनेक गोष्टी साध्य होतील. आणि आपण निर्धारात कच्चे पडलो तर साधी साधी गोष्टी आपल्याला जमणार नाही. मग आपण जसं मी सांगितलं की आपल्या स्वतःच्या अंगात काही ना काही चांगले गुण आहेत, त्याचा विचार करा, त्या गुणांच्यावर काम करा, ते अधिक कसे विकसित होतील असे पहा. म्हणजे माझ्याकडचे स्ट्रेंथ पॉईंट्स वाढत जातील. बरोबर आहे. माझ्यात काही विकनेसेस आहेत ते दूर करायचा प्रयत्न करा. आता पहा, आपल्यातले काही काही विकनेसेस आपण नाही, लोक दूर करतात. म्हणजे आपण सांगत पण नाहीत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना चष्मा आहे, बरोबर की नाही. आता आपली दृष्टी कमी झालेली आहे, आपल्याला चष्मा लागतो, दिसत नाही नीट. पण आपण कधी घरी सांगितलं का मग दिसत नाही नीट म्हणून, वर्गातलं पुस्तकात नीट दिसत नाही. आपण अशाचे डोळे करतो, असं करतो, असं पाहतो, आणि मग आपल्या आईनी, आपल्या वडिलांनी, ताईंनी, मावशीने कुणी सांगितलं, आणि मग आपण डॉक्टरकडे गेलो, त्यांनी चष्मा लावणार, बरोबर की नाही. आपल्यात असलेला हा दृष्टी दोष दूर करायचा त्यांनी प्रयत्न केला, आपण नाही सांगितलं कधीच, बरोबर की नाही. माझ्यातले विकनेस, आता हा एक सांगितलं मी तुम्हाला, अशा अनेक विकनेसेस असतील तुमच्यात, बरोबर की नाही. मी गणितात कच्चा आहे, मग मी काय करतो, मी गणिताचा अभ्यास करतच नाही. परीक्षा आल्यावर गणिताचा आपण काहीतरी पाठ करून जाऊ असा विचार करतो, बरोबर आहे की नाही. असंच करतो ना आपण. मला सांगा, माझा विकनेस मला कळाला आणि मी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो विकनेस वाढत जाईल. आजार आहे मला, त्या आजारावर औषध नाही घेतलं तर आजार वाढत जाईल का कमी होईल? वाढेल. आपल्यातला तो विकनेस आहे,
मला गणित हा विषय कच्चा जातो, तुम्ही काय करायला पाहिजे, मी गणिताचा एक्स्ट्रा अभ्यास केला पाहिजे, जो कच्चा आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की नाही. आपण तसं करतो आहेत का, असं करत नाही. मग काय व्हायलं आहे की मला माझे विकनेसेस कमी करता येत नाहीत, स्ट्रेंथ्स मला कळल्या नाहीत, अपॉर्च्युनिटीकडे मी पाहत नाही, थ्रेड्सचा माझा काही विषयच नाही. आणि मग मी म्हणतो की मी काय करावं. आणि मग जो असा विचार करतच नाही, म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करत नाही, त्याने काय करायचं, मग तो प्रवाहात पडतो आणि कसा तरी वाहत जातो. आपल्यापैकी किती जण मुंबईला जाऊन आलेले आहेत, लोकलमध्ये प्रवास केलेला. मुंबईला गेलात तुम्ही कधी, हां, लोकलने प्रवास केला आहे. आता लोकलच्या डब्यात बसण्यासाठी, आत चढण्यासाठी किंवा आतनं उतरण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते का तो गर्दीचा रेट आपली मेहनत करून आपलं उतरवतो आणि चढवतो. तर बऱ्याच वेळा तो गर्दीचा रेट आपल्याला, मग तसं आपण त्या गर्दीतला एक भाग होतो आणि पुढे जातो. आपल्याला असं वाटत असेल की आपलं अस्तित्व वेगळं असलं पाहिजे, तर आपण आपलं स्वतःचं शॉर्ट ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे माझ्यात काय चांगले गुण आहेत याचा विचार केला पाहिजे, माझ्यात काय कमतरता आहेत याचा विचार केला पाहिजे, माझ्या चांगल्या गुणाचा वापर करून मला काय काय संधी मिळतील याचा विचार केला पाहिजे, माझ्यातल्या कमतरतेमुळे मला काय काय अडचणी येऊ शकतील याचा विचार केला पाहिजे. आणि मग आपण 10वीच्या नंतरचा तशा पद्धतीचा आपला शैक्षणिक पाथ निवडला पाहिजे. म्हणजे काय, समजा आता मला माहिती आहे की आमच्या घरात परिस्थिती थोडीशी सोसो आहे, मी मला फार काळ शिकता येणार नाही, मला लवकर कमवणं सुरू झालं पाहिजे. भले कमाई कमी असेल परंतु अर्थार्जन हे लवकर होणं आवश्यक आहे. ज्याला असं वाटलं त्यांनी 10वीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला तर चालेल, कारण 10वीनंतर 3 वर्षाचं पॉलिटेक्निक, 3 वर्षाचं पॉलिटेक्निक संपलं की त्याला नोकरी लागून जाईल. कमी असेल त्याला पगार परंतु त्याला लगेच कमवता येईल करिअर पाथ. कशात घ्यायचं पॉलिटेक्निकच्या नंतर शिक्षण, आज मी सांगेल की डिग्री इंजिनिअरिंग केल्यावर कॉम्प्युटरला जा, पण डिप्लोमा पॉलिटेक्निक असेल मी सांगेल की आपण मग मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अशा ब्रँचेसकडे जा. ज्याला असं वाटतं की 3 वर्षापर्यंत वेळ देऊ शकत नाही, त्यांनी त्याच्या अलीकडच्या आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, ज्याला आपण ITI असं म्हणतो, तशा कोर्सेसकडे जावं. आता मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला माहिती असलं पाहिजे आपली अडचण काय आहे ती. जर मला माझी अडचण माहिती नसेल तर जमणार नाही. मग मला माझी अडचण माहिती असली पाहिजे, मला माझे चांगले काय गुण आहेत ती माहिती असली पाहिजे. मी तासनतास बसून अभ्यास करू शकतो, 3 तास, 4 तास, 5 तास अभ्यास करू शकतो, कन्सिस्टन्सी आहे. मी खूप गप्पा महत्त्वाच्या आहेत का बेटा, नाहीत ना, मग थोडंसं माझं ऐक. काय सांगू लागलो मी आता, मला या पद्धतीने विचार केला पाहिजे. माझ्यात जे काही गुण आहेत चांगले त्याचा विचार करा आणि पुढे जायचा प्रयत्न करा. मग 10वीच्या नंतर मला असं लक्षात आलं की ठीक आहे मी काही जास्त काळ शिक्षण घेऊ शकतो, मग आपण 11वी 12वीला जाऊयात. 11वी 12वीला आपल्याकडे अनेक विद्याशाखा आहेत, त्यातून सांगेल तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येईल, आपल्याला आर्किटेक्चरला जाता येईल, मेडिकलला जाता येईल, हॉटेल मॅनेजमेंट असा एक विषय आहे, कायद्याचं शिक्षण असा विषय आहे, व्यवस्थापन शाखा असा एक विषय आहे. मग याच्यातल्या कुठल्याच एका विषयात आपल्याला जाता येऊ शकेल. मग याच्यातल्या कुठल्या विषयात जायचं आहे आपण, त्याचा पण विचार करू. आपण बहुतेक वेळेस काय करतो तर दुसरं काय करते त्याला फॉलो करता प्रयत्न करतो. आपण दुसरं काय करते त्याला फॉलो करण्यापेक्षा आपण आपल्याला काय करते विचार करा. मी जर ह्या विद्याशाखा आहे समजा, मग इंजिनिअरिंगला जायचं असं पण ठरवलं तर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी मला कुठले विषय घ्यावे लागतील याचा विचार करा. मला मेडिकलला जायचं ठरवलं तर त्याला काय काय विषय घ्यावे लागतील त्याचा विचार करा. त्यात किती स्पर्धा आहे याचा विचार करा. त्याला कुठले विषय, किती शाखा, किती अपॉर्च्युनिटी विचार करा. समजा मी असं म्हटलं मला MBBSला जायचं आहे. आता MBBSला जायचं असेल तर MBBSला एकंदरीत किती विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो, म्हणजे समजा आपण MBBSचा विचार केला तर भारतातनं साधारणपणे 1,10,000 विद्यार्थी दरवर्षी MBBSला प्रवेश घेतात. पहिल्या 1,10,000 मला यावं लागेल, बरोबर की नाही. 1,10,000 नाही येऊ शकत मला MBBS करता येणार नाही. मग त्याच्यातली गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहे, तिकडची फी स्ट्रक्चर किती आहे, मला ते परवडते का याचा विचार करावा लागेल. त्याला जर मला 1,10,000 विद्यार्थ्यात भारतात यायचं असेल तर मला तितका अभ्यास करावा लागेल. माझा तितका अभ्यासातली कन्सिस्टन्सी आहे का, नियमितपणा आहे का, आणि तितकं मला जमणार आहे का
याचा विचार करावा लागेल. नाही तर आपण MBBSला जायचं म्हणून ठरवू. का ठरवतात? माझ्याकडे विद्यार्थी येतात, मग तर काय करायचं, मला बायोलॉजी घेऊन मेडिकल कशामुळे, मला गणित अवघड जाते. अरे गणित अवघड जाते म्हणून इंजिनिअरिंग सोडायचं असं नाही ना, किंवा गणित अवघड जाते म्हणून बायोलॉजीकडे जातं असं नाही ना. मला ते अवघड जाते तर त्याच्यावर मला काय करते ते पहा, आणि तू जिकडे चाललास तिकडे तू खरंच स्ट्रेंथ आहे का तुझी त्याचा विचार कर. जर तुझी स्ट्रेंथ नसेल तर तिकडे जाऊन उपयोग नाही. आणि ते अवघड चालले म्हणून तू जिकडे चाललास तर तिकडे तुला माहितीच नाही ना. आता बरेच विद्यार्थी काय, मला ते अवघड जाते, ज्या शाखेत जाणार आहे तू तिकडचे विषय तुला माहिती आहेत का, ते माहिती नाही, पण ही इकडची माहिती आहेत. मी सांगेल की किमान तुला काय ते माहिती आहे. जे किमान माहिती आहे, म्हणजे परिचित गावात जाणं जास्त सोपं का एकदम अपरिचित गावात जाणं सोपं आहे? तर काही ना काही परिचित गावात जाणं सोपं. मग तुला किमान हे विषय माहिती आहेत, हे विषय तुला जमत नाही ते माहिती आहे, त्या विषयाचा अभ्यास करता प्रयत्न कर, ते जमेल ना. पण आपण तोही विचार करत नाहीत. म्हणजे 11वी 12वीला मी शाखा निवडत असताना, मग मला इंजिनिअरिंगला जायचं का मेडिकलला जायचं याचा निर्णय घेत असताना मी काय करतो आहे, तर पहिल्यांदा चूक ही करतो आहे, पहिल्यांदा ही चूक करतो आहे की मी मला खरंच ते जमण्यासारखं आहे का हे विचारच करत नाही. बस जायचं असं म्हणून मी पुढे चाललो. मी ते पहिल्यांदा थांबवेल, मला ते जमण्यासारखं आहे का, माझ्या टप्प्यात आहे का. आता इंजिनिअरिंगला जायचं असं विद्यार्थी ठरवतात, काय करायचं, IITला ॲडमिशन घ्यायचं. मला मान्य IIT खूप चांगली संस्था आहे, हेही मान्य आहे. परंतु IITत किती विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे, तर IITची सगळं मिळून एकंदरीत इंटेक आहे 18,000. म्हणजे भारतात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पहिल्या 18,000 विद्यार्थ्यात मला यायचं आहे, बरोबर की नाही. त्याच्यात आपण जर तुझा विचार केला तर आपल्याकडे आरक्षण आहे, मग त्या आरक्षणाला वगळून मला पुढे जावं लागेल. ते जमण्यासारखं आहे का याचा विचार केला पाहिजे. आणि आपण काय करतो, जाहिरातीकडे भरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुढे जातो. जाहिरात लावलेली आहे, आता आपण मी बऱ्याच वेळा पाहतो आहे की CAकडे खूप चांगली 22व्या वर्षी तुम्ही लगेच, मान्य आहे, पण 22व्या वर्षी CA किती लोक झालेत याचा एकदा अभ्यास करा तुम्ही, बरोबर की नाही. 22व्या वर्षी CA किती झालेत, 22व्या वर्षी तुम्ही CAला निवडलं तर जाऊ शकाल, पण किती विद्यार्थ्यांना 22 वर्षापर्यंत CA करता आलं. आत्तापर्यंत आपण रेकॉर्ड पाहिलं तर काय लक्षात येतं आपल्या, त्याचा अभ्यास करा आणि मग ठरवा की जर खरंच तिकडचं पासिंगचं पर्सेंटेजच कमी असेल आणि तितकी माझ्या क्षमताच नसेल तर मी तिकडे जाऊन काय होणार आहे, अपयशच येणार आहे ना. मग जिथं अपयश येणार आहे तिकडे जाऊन काय होईल, मला आजच्या ऐवजी आणखी 4 वर्षांनंतर मला पुन्हा काय असा प्रश्न पडेल. आणि मी सांगितल्याप्रमाणे एक कुठलं तरी स्किल आपल्याला आपल्या अंगात घ्यायचं आहे. आता हा जो वर्ग आहे, हा वर्ग आयोजित करण्यापाठीमागे जे अनेक कारणं असतील, त्याच्यातलं एक कारण असं आहे की तुम्ही स्वतःला ओळखा. मला स्वतःचीच ओळख नाही आज, आणि मी जगाला ओळख करून द्यायचा प्रयत्न करतो. मी लोकांशी गप्पा मारतो, पण मी स्वतःशी कधी बोलतच नाही. मी स्वतःशी बोललो, मी स्वतःशी स्वतःला ओळखलं तर मला कळेल माझ्यात काय काय गुण आहेत ते. मी स्वतःशी बोललोच मला कळेल की मला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. पण आपण स्वतःशी बोलतो का, आपण लोकांचं ऐकतो. आपल्याकडं मराठीत एक म्हण आहे, ऐकावे करावे म्हणायचं, पण आपण काय करतो, ऐकतोय जनाचं, करतोही त्यांनी सांगितलं तसंच, बरोबर की नाही. मी खूप छोटी छोटी उदाहरणं सांगितलं. जसं तुम्ही सांगितलं की चहा प्यायचा का कॉफी प्यायची विचारलं, सांगता असतं आमच्या प्रत्येकाला एक काहीतरी, त्यातनं जो अगोदर बोलला त्याचं खरं झालं असतं. पण आमच्यापैकी कुणीही अगोदर बोलण्याचं धाडस दाखवू शकला नाही, निर्णय क्षमतेत कमी पडलो. म्हणून आपण निर्णय घेण्याचं शिकूत. हा आजच्या माझ्या व्याख्यानातनं तुम्ही 4 गोष्टी ठरवा, तुम्ही पुढे जाल, सक्सेसफुल व्हाल. पहिली गोष्ट, तुम्ही निर्णय घ्यायला शिका. मी सांगेल की इतिहासात अशी अनेक उदाहरणं सापडतील की ज्यांनी निर्णय घेतला आहे, भलेही तो चुकीचा असेल, काळाच्या कसोटी तो चुकीचा सिद्ध झाला तरी तो सक्सेसफुल झाला आहे. पण असं एकही उदाहरण सापडणार नाही की निर्णय घेतला नाही आणि तो यशस्वी झाला आहे. दोज हू हॅव टेकन डिसिजन्स मे बी रॉंग, दे आर सक्सेसफुल बिकॉज दे हॅड अन अपॉन गट्स, दे हॅड अ पॉवर टू टेक डिसिजन. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता होती म्हणून ते यशस्वी झाले. पण असं एकही उदाहरण सापडणार नाही की ज्यांनी निर्णय घेतलाच नाही आणि ते यशस्वी झाले. मग आपण निर्णय घ्यायला शिकूत. हा आपला आजच्या दिवसातला पहिला, ज्याला आपण असं म्हणतो की आज आपण काय म्हणजे शिकलो, आपण काय कमवलात, तर आज मी एक ठरवलं की मला निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी सांगेल की आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंगी काही ना काहीतरी गुण आहेत. मला परत परत ह्या 4 शब्दावर जोर असेल. आपल्या अंगी असणाऱ्या त्या गुणांचा विचार करा आणि
त्यातल्या 2-4 गुणाचं संवर्धन करा आणि त्या गुणाचा वापर करून मला पुढे कसं जाता येईल याचा विचार करा, आपण यशस्वी होऊ. 2. तिसरी गोष्ट, आपल्याला अनेक संधी येतील. संधीला कॅश करण्यासाठी, संधी निवडण्यासाठी किंवा संधी पकडण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. आणि हे करत असताना घाबरून चालणार नाही. काय होतं, बऱ्याच वेळा आपण थोडंसं जरा माघार घेतल्यासारखं होतं, आपण कुठेतरी कच खातो आणि जो डर गया समजो वो मर गया. इसलिए डरना नाही. ठीक आहे, आपण माझ्या अंगात ती क्षमता आहे म्हणून निर्णय घेतला ना, मग त्या निर्णयाला आपण पुढे जायपर्यंत. आता मला सांगा, इतिहासाचं उदाहरण आहे की त्या कोंढाणा किल्ल्याला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे गेले, बरोबर की नाही. किती फूट तो कडा होता, अंधारी रात्र होती, दिसण्यासारखं काहीच नव्हतं, पण निर्णय घेतला, जाऊ गेले, जिंकले. आज इतिहासात नाव आहे की नाही. शिवाजी महाराजांनी अफजलखानासोबतचा, शाहिस्तेखानासोबतचा, आग्र्यातला, हे सगळे जे काही पराक्रम केले, ह्या सगळ्या पराक्रमात त्यांनी निर्णय घेतला की आपलं आता करायचं आहे. म्हणजे शाहिस्तेखानाच्या वेळात महाराजांनी निर्णय घेतला की आपल्याला जायचं आहे आणि मग त्याचं नियोजन केलं त्यांनी. म्हणजे पहिल्यांदा डिसिजन घेतलं, मग स्ट्रेंथ पॉईंट्स काय आहेत, काय काय अडचणी येतील, कुणाला सोबत घ्यायचं, प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म नियोजन केलं. म्हणजे मी सांगेल की निर्णय घ्यायला शिका हे तसं एक आहे, तसं नियोजन करा. आज आपण 8वीला 9वीला 10वीला एखादं 12वीला कोण आहे तुमच्यापैकी? 12वीला कोण आहे? कुणीच नाही. 11-12वीला एक जर सोडलं, बाकी सगळे तुम्ही 12वीच्या पेक्षा खालच्या वर्गातल्यात, बरोबर की नाही. मग तुम्ही जर हा निर्णय घेतला, आज ठरवलं, तर तुम्हाला असणाऱ्या पुढच्या 2 वर्षाच्या, 1 वर्षाच्या, 3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या कालावधीत नियोजन करता येईल मला कुठे जायचं त्याचं. आणि जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल. त्यामुळे मी सांगितलं, पण डिसिजन घ्या, आपल्यातले गुण ओळखा, आपल्यात काय काय कमतरता त्या ओळखा, कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा, गुणाचं संवर्धन करा आणि सूक्ष्म नियोजन करा. आता सूक्ष्म नियोजन प्रत्येकात झालं पाहिजे, म्हणजे अभ्यासाचं देखील नियोजन झालं पाहिजे. मला कालच्यापेक्षा माझा आजचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे, आजच्यापेक्षा उद्याचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे. म्हणजे गतवर्षीपेक्षा यावर्षी मला चांगले मार्क पडले पाहिजेत, यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी चांगले मार्क पडले पाहिजेत. पहिल्या घटक चाचणीपेक्षा दुसऱ्या घटक चाचणीत 6 महिन्यापेक्षा वार्षिक परीक्षेत चांगले मार्क पडले पाहिजेत. हे केव्हा पडतील? जर मी त्यामधल्या काळात माझ्या अभ्यासाचं नियोजन आणि ती व्यवस्थितपणे, मी सूक्ष्म होण्याचं कारण असं आहे की आपण बारकाईने, मग ठीक वरचं जे करेल ना तो कदाचित यशस्वी होईल, पण ज्याने सूक्ष्म नियोजन केलं तो अपयशी होऊ शकत नाही. मग आपलं सूक्ष्म नियोजन झालं पाहिजे. टाईम टू टाईम नियोजन करा, कुठलीही अडचण येत नाही. 12वीच्या नंतर मी सांगितल्याप्रमाणे यातल्या कुठल्याही विद्याशाखेला जा, पण जर तुम्हाला तुमच्यातले स्ट्रेंथ पॉईंट्स काय माहिती आहेत ते माहिती असेल आणि अपॉर्च्युनिटीज काय तर तुम्ही थोडासा अभ्यास केला असेल तर यश नक्की तुमचं आहे. तुम्हाला कुणी यशापासून रोखू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना यश मिळो अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते विचारा, त्याची मी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे.